नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की ही चौघेही जण फार्म हाऊसवर पोचलेले असतात. जीवा पोचल्या गाडीतनं उतरतो आणि पळत वरती सुटतो. हे विचार करतच बसत, हे असे का पळत गेले? तेव्हा काव्या म्हणते वरती गेल्यावर कळेलच. आणि जेव्हा काय अजून रूममध्ये पोचलं नसतं, रूममध्ये येतो तो बघतो सगळं आहे असंच असतं आणि तिथे काका पण उपस्थित असतो. काका हे सगळं बघत असतो आणि काका त्याला विचारतो, जीवा हे काय आहे? तेव्हा जीवा म्हणतो, तू कशाला आलास? तो म्हणतो, तू सांग ही आधी हे काय आहे? म्हणजे तुझं आणि काव्याचं एकमेकांवर आधीपासूनच प्रेम होतं. असं बोलल्यानंतर ना जीवा म्हणतो, जीवा काहीच बोलत नाही. आणि काका म्हणतो, अरे आता तरी सांग नक्की काय खरं आहे? तेव्हा तो म्हणतो, हो सांगतो, आधी पहिलं आपण हे सगळं काढू, कारण की दादाला आणि नंदिनीला हे नाही कळलं पाहिजे. असं बोलल्यानंतर ना तो म्हणतो, अरे नक्की तुमच्यात आहे काय हे तरी सांग. तेव्हा तो म्हणतो, मी सगळं सांगतो तुला, तू माझं प्लीज आत्ता ऐक, मला हे सगळं काढायला हेल्प कर. तेवढ्यात तिथं काव्या येते आणि ती म्हणते, जीवा खूप उशीर झाला आहे आता. असं बोलल्यानंतर ना काका तर गप्पच बसतो. आता लपवाछपवी करून काहीही उपयोग नाही, असं काव्या बोलते. तेवढ्यात तिथे दादा आणि नंदिनी पण आलेले असतात आणि ते हे सगळं बघून शॉकच झालेले असतात. त्यांना काही सुचतच नसतं काय बोलायचं आणि हे काय आहे हे त्यांना कळतच नसतं. नंदिनी हे सगळं बघून म्हणते, जीवा म्हणजे तुमच्या छातीवरचा टॅटू के नावाचा माझ्या बहिणीचा आहे? म्हणजे तुम्ही इतके दिवस माझ्याशी खोटं बोला जीवा? असं बोलल्यानंतर ना जीवा खूपच अपसेट झालेला असतो. जीवाला काही सुचतच नसतं आणि नंतर ना पार्थ म्हणतो काव्याला की म्हणून तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा होता? असं बोलल्यानंतर ना काव्या म्हणते, हो मला तुमच्याकडनं डिवोर्स हवा होता याच कारणासाठी. ताई आणि पार्थ, माझं आणि जीवाचं गेल्या 1 वर्षापासून एकमेकांवर प्रेम होतं आणि अजूनही आहे. असं बोलल्यानंतर ना नंदिनी आणि पार्थ खूपच शॉक होतात आणि ते एकमेकांकडे बघतात. त्यांना कळतच नाही हे काय चाललं आहे ते. आणि काव्या बोलत असते, ह्या क्रॉस मॅरेजमुळं आमचा गोड भूतकाळ आम्हाला लपवावा लागला. मला त्यावेळेस जेव्हा म्हणत होता आपण आपलं नातं सगळ्यांना सांगू, तेव्हा माझी हिंमत नाही झाली. आता तुम्हाला सगळं कळलं आहे ना, मी तुमच्यापुढे हात जोडते, पण तुम्ही हे सत्य स्वीकारा आणि प्लीज आम्हाला यातून मोकळं करा. हे सगळं मला सगळ्यांपुढे सांगायची हिंमत होत नव्हती, म्हणून मी ठरवलं होतं मला हे तुमच्या दोघांनाच सांगायचं आहे आणि आज मी ते केलं. प्लीज तुम्ही हे सगळं ॲक्सेप्ट करा. आता प्लीज तुम्ही आणि मला आणि जीवाला समजून घ्या, असं काव्या त्यांना विनंती करत असते. आणि पार्थला आणि नंदिनीला काही कळतच नसतं हे काय आहे. हे बघा, आम्हाला लग्नानंतरनं दुसरं प्रेम करणं शक्यच नाही, कारण की आमचं अजूनही एकमेकांवर तितकंच प्रेम आहे. असं बोलल्यानंतर ना यांना कळतच नसतं हे काय चाललं आहे. काव्या बोलत असते, जीवा तू पण सांग ना, तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. जीवा काहीच बोलत नसतं, जीवाला काय बोलायचं काही कळतच नसतं. नंदिनी बोलते, म्हणजे जीवा तुम्ही गेल्या 1 महिनाभर आमच्या दोघांची फसवणूक केली तुम्ही दोघांनी. जेव्हा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक वेळेस माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते, पण माझी फसवणूक झालेली मी कधीच सहन करू शकत नाही. तरीसुद्धा गेल्या 1 महिना तुम्ही एवढी मोठी फसवणूक करताय माझी. गेल्या 1 महिना माझा तिरस्कार करत राहिला ते हेच कारणासाठी का? मग हे कारण तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं? आज सगळ्या नात्यांमध्ये फूल ठरली आहे मी. माझी बहीण जी माझ्याशी एनी टाईम सगळं शेअर करायची, पण आज तिने एखाद्यावर असलेलं प्रेम माझ्यासोबत शेअर नाही केलं, म्हणजे बहीण म्हणून मी कुठेतरी कमीच पडले ना. आज हारले मी, पूर्णपणे हारले मी, अशी नंदिनी बोलत असते. सगळ्या नात्यात पुरती हारली आहे मी, आज मी पूर्णपणे हारले. आणि नंदिनीला चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर हे सगळेजण तिला सावरायला जातात आणि तेवढ्यात जीवा मोठ्याने ओरडतो, नंदिनी. आणि हे कळतं की जीवाला हे पडलेलं एक वाईट स्वप्न असतं. आणि तेवढ्यात लगेचच काव्या, नंदिनी आणि पार्थ म्हणतात, अरे काय झालं तुला, का घाबरलास तू, असं का ओरडलास? तेव्हा तो म्हणतो काही नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, काही तुम्हाला झालं तर नाही ना, तुम्ही नीट आहात ना? तेव्हा ते म्हणतो, हो मी नीट आहे, एक वाईट स्वप्न पडलं. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे दिवसा डोळ्या काय स्वप्न बघतो, तुझी बायको इथेच आहे, तिला काही नाही झालं. असं बोलल्यानंतर ना नंदिनी म्हणते, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही नाही झालं? जीवाने एवढं वाईट स्वप्न पाहिलेलं असतं की सगळंच कळलेलं आहे आणि नंदीला त्याचा त्रास झालेला आहे, म्हणून जीवा नंदिनी म्हणून ओरडतो. आणि
काव्याला कळलेलं असतं की यांनी स्वप्न बघितलं आहे. काव्या म्हणते आई जीवांची तब्येत ठीक नाही दिसत आहे, आपण पुढे मेडिकल असेल तर एखादी गोळी घेऊ. असं बोलल्यानंतर तो म्हणतो काही नको ना, आपण पहिलं फार्म हाऊसला जाईल. असं बोलल्यानंतर ना ते चौघेही फार्म हाऊसला पोहोचतात. आणि आता पुढे काय होणार, जीवाचं आणि काव्याचं प्रेम सगळ्यांना कळेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.